नमस्कार, तुमच्या आणि माझ्या म्हणजेच मराठी शारदा ब्लॉग्समध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर हा आहे गुढीपाडव्याचा ब्लॉग आणि इथे मी बनवत आहे गाठी। तुम्ही म्हणत असाल घरीच बनवते, मार्केटमध्ये इझिली मिळून जाते। तर मी जिकडे राहते तिकडे काय गाठी आणि महाराष्ट्रीयांचे पण सण असतात त्याच्या वस्तूच भेटत नाही। तर गुढीपाडव्याची जी गाठी होती ती पण भेटत नाही। भरपूर काही सामान आम्ही असं शोधून आणलं आणि शक्यतो मी गुढीपाडवा म्हणजे सेलिब्रेट आत्तापर्यंत केलेलाच नव्हता, कारण की घरी आई बाबा करतात सेलिब्रेट, म्हणजे गुढी उभारतात। तर दोन दोन ठिकाणी नसते उभारत, तर असं म्हणतात। तर मग मी इकडे उभारत नसते, तर आई आणि बाबा इकडे आलेले होते। बाबा तर घरी गेले, पण आई इकडेच आहे माझ्याकडे। तर आईंची इच्छा होती गुढीपाडवा म्हणजे गुढी उभारावी। तर त्यांनी भरपूर काही सामान वगैरे जे पण असतं ते शोधून सापडून आणलं। तर म्हटलं चला आता गाठी तर नाही भेटली, पण प्रयत्न करून बघू गाठी जमते की नाही। तर व्हिडिओ बघून मी अशी गाठी तयार केली। मस्त एक वाटी साखर घेतली, अर्धा ग्लास पाणी ओतलं आणि मस्त असा पक्का असा पाक केला आणि आप्याच्या भांड्यामध्ये दोरा असा ठेवला, त्याला आधी तेल लावलं आणि मग दोरा असा जेवढे मला त्याचे जे असतात 7 करायचे होते मला, तसे 11 असतात किंवा 9 असतात। शक्यतो गाठीमध्ये तर 11 असतात। मी म्हणजे फोटो बघितला त्यात तर 11 होते। तर त्याला असं तेल लावून मग नंतर असं दोरा आणि मग त्यानंतर पक्का पाक करून थोडासा थंड लगेच ओतला, थंड होऊन द्यायचा नाही, कारण की थंड झाला की लगेच साखर तयार होते त्याची। तर लगेच ओतून आणि आप्याच्या भांड्यामध्ये मस्त गाठी बनलेली तुम्हाला दिसेलच नंतर। तरी ते सकाळची वेळ झालेली आणि नंतर मग मला टिफिन वगैरे बनवायचे होते, कारण की इकडे गुढीपाडव्याला ना मिस्टरांना सुट्टी असते ना मुलांना स्कूलला सुट्टी असते। मी दुसऱ्या राज्यात राहते, तर इकडचे जे सण असतात किंवा जे स्टेट वाईज असतात तशा सणांना भेटते, खूप मोठ्या सणांना। महाराष्ट्रातले जे काही जशी आषाढी एकादशीला सुट्टी नसते, शिवरात्रीला सुट्टी नसते, गुढीपाडव्याला पण सुट्टी नसते दुसऱ्या राज्यात। तर अशा प्रकारे गाठी बनलेली आहे, बघू शकता। थोडंसं गरम करून घ्यायचं आप्याचं भांडं आपलं नंतर। तर मी रात्रभर ठेवून दिलेली, कारण की मी रात्री बनवलेली होती ती पाक आणि आप्याच्या भांड्यामध्ये ठेवून दिलेलं, म्हटलं सकाळी बघूया। तर थोडंसं गरम करून घ्यायचं आणि अशी काढून घ्यायची, लगेच निघते ती। आणि मटकीची भाजी बनवली होती मी सुकी टिफिनसाठी। आणि नंतर मग आईचा चहा वगैरे आईने करून पेलेला चहा। तर मग मी माझी कामं केली सकाळची, जी पण सण म्हटल्यावरती क्लिनिंग झाडून ते सगळं लवकर करून घेतलं। आईने खूप छान असे फुलं आणलेले होते आणि लिंबाचा पाला पण आणलेला, तर लिंबाचा पाला पण लागतो। पुन्हा आंब्याचे पानं पण काही म्हणजे लावतात गुढीला, तर आमच्या इकडे नाही लावत आंब्याचे, तर लिंबाचा पाला भेटतो तर तोच लावतो। तर आईला माहिती नव्हतं मी गाठी बनवलेली, तर आईचा आनंद बघू शकता चेहऱ्यावरती, किती खुश झालेल्या त्या। आणि त्यांनी साडी वगैरे आधीच एक दिवस आधीच घेऊन आलेल्या, साध्या साड्या आणलेल्या होत्या। इकडे जास्त काही फिरल्या नाही, त्यांची तब्येत पण साथ देत नाही, तर घेऊन गेलेले ते मिस्टर आणि त्यांच्या पद्धतीनं त्या घेऊन आलेल्या। तर मी पनीरची भाजी, पुरी आणि पापड तळलेले, तर साधा स्वयंपाक होता आणि आम्ही आत्ताच नीट झालेलो, त्यामुळे मी फक्त गुढीपुरत्याच पुऱ्या केल्या, आम्हाला कोणालाच खाण्यासाठी केलेल्या नव्हत्या। आम्ही चपाती, पनीरची भाजी आणि एक मेथीची भाजी बनवलेली। तर हे पूजाचं साहित्य। आणि तांब्या नव्हता माझ्याकडे, म्हणजे होता पण देवाचा जो तांब्याचा होता त्याला माझ्याकडे पितांबरी पण नव्हती, म्हणजे गुढी उभारायची की नाही हे आमचं फिक्सच नव्हतं नवीन घरामध्ये। आणि म्हणजे सामान भेटतं की नाही सगळं, पुन्हा ती काठी नव्हती माझ्याकडे, पुन्हा ती शोधून आणली, कुठून खूप हिंडले ते दोघं जण आणि शोधून आणलं। तर त्यामुळे मग काही तयारीत नव्हते मी। तर ग्लास घेतलेला मी, ग्लास पण लावत आधी आम्ही लहानपणी होतो, तर माझी आई तरी ग्लास असं कधी तांब्या कधी ग्लास असं ठेवायची, जसं भेटलं तसं सामान मी लावलेलं आम्ही दोघीने। तर सगळं काही भेटलं, फक्त तो तांब्या पाहिजे नव्हता, तर आता होता पण त्याला स्वच्छ केलेला नव्हता आणि स्टीलचा होता तो खूप जुने म्हणजे भांडे होते, तर तो चिमटलेला असा। तर चिमटलेली भांडी म्हणजे असं देवाच्या याला नको असं वाटतं।
तर गुढी आम्ही म्हणजे बांधून घेत आहोत. जे पण सामान होतं ते पूजाचं थाळीमध्ये तुम्हाला दिसलेलंच आहे. हार, लिंबाचा पाला, पुन्हा गाठी आणि ग्लास जो होता किंवा तांब्या तुमच्याकडे असेल तर त्याला असं हळदी कुंकू लावून घ्या. पुन्हा काठीला पण लावून घ्या. साडी गुंडाळून व्यवस्थित ते बाकीचं सामान बांधून व्यवस्थित त्याला गुढी रेडी आहे. आणि नंतर मग दारासमोर आम्ही मांडणार आहोत. तर म्हणजे नवीन घरातील माझी ही पहिलीच गुढी आणि आत्तापर्यंत मी कधीच गुढी उभारली नव्हती. घरी उभारतात म्हणून. तर आईंची इच्छा होती उभारायची, कारण की तिकडे ते सगळं करतात आणि मग त्या म्हणे मी इकडे आहे तर चला आपण करू, जे भेटेल ते. जसं भेटेल तसं मग आम्ही ॲडजस्ट केलं आणि अशा पद्धतीने इथे गुढी उभारलेली आहे, बघू शकता. तर इथे ना नाव आणि फोन नंबर होता, त्यामुळे मी असं हाताने झाकून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आमची छान अशी गुढी दिसते. आणि दरवाजा म्हणजे खूप असे समोरासमोर आहे. समोरच्यांचा समोर एकदम असं दारात येतं, तर असं व्यवस्थित अशी जागा नाही आहे तिथे समोर दरवाजाच्या मेन गेटला. तर त्यामुळे असंच मग ठेवलं. आणि याला घेतली होती गुढीपाडव्याच्या दिवशी रात्रीच्या टायमाला सायकल, नवीन सायकल आहे. तर खूप खुश होता हा पण. तर सायकलची पूजा करायची राहिली विसरून, तशीच खूप रात्र झाली होती तर मग काही केलं नाही. तर कसा वाटला आमचा सासूनेचा गुढीपाडव्याचा ब्लॉग, आणि आवडला तर लाईक, शेअर, कॉमेंट्स. भेटूया नवीन व्हिडिओसोबत.